नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एज्युकेशनल इन्फो या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण एक नवीन टॉपिक यावरती व्हिडिओ बनवत आहोत. त्यामध्ये आपला आजचा टॉपिक आहे सैनिक स्कूल. आपण सर्वांनी सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल याविषयी ऐकलेलं आहे. यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेऊन त्यांचे करिअर एका वेगळ्याच डायरेक्शननी घडवलेले आपण बघतो. तर या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी मिलिटरी स्कूल किंवा सैनिक स्कूल नेमकं कन्सेप्ट काय आहे, त्याची प्रोसेस काय आहे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. सो पहिला आजचा सैनिक स्कूल आणि मिलिटरी स्कूल यामधला पहिला व्हिडिओ असेल. त्यामध्ये आपण सैनिक स्कूल करिअर किंवा मिलिटरी स्कूल करिअर पार्ट टू एक्सलन्स याविषयी माहिती बघणार आहोत. आपल्या एज्युकेशनल इन्फो या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग. तर सर्वात पहिलं सैनिक स्कूल किंवा मिलिटरी स्कूल नेमकी काय आहे, की गावाकडील विद्यार्थ्यांना आजही हा करिअर ऑप्शन्स माहीत नाही. एक खूप चांगली संधी आपल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणता येईल, की ज्यामध्ये आपण 6 किंवा 9 स्टँडर्डला एंटर होतो आणि आपल्या पूर्ण करिअरसाठी एक वेगळा ट्रॅक या ठिकाणी आपल्याला सेट करता येतो. सो पहिलं सैनिक स्कूल किंवा मिलिटरी स्कूल काय असतात त्यांच्याविषयी सांगतोय, की हे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत. ते गव्हर्नमेंट 1961 पासून स्टार्ट केले आहेत. यामध्ये आपल्याला रेसिडेन्शियल स्कूल फॉर बॉयज अँड गर्ल्स, मुला-मुलींसाठी निवासी शाळा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यांचा मेन टार्गेट किंवा फोकस जो असतो तो डिसिप्लिन, लीडरशिप आणि अकॅडमिक एक्सलन्स यावरती खूप असतो. डिसिप्लिन सैनिक स्कूल किंवा मिलिटरी स्कूलमध्ये गेल्यानंतर जो डिसिप्लिन आपण बघतो, मिलिटरी स्कूल नंतर किंवा सैनिक स्कूल नंतर जो विद्यार्थ्याचा चेंजेस झालेला आपण बघतो, इट्स अ ग्रेट चेंजेस. सो फोकस ऑन डिसिप्लिन, लीडरशिप अँड अकॅडमिक एक्सलन्स या उद्देशानं बनवलेल्या सैनिकी किंवा मिलिटरी शाळा या गव्हर्नमेंटनी 1961 पासून स्टार्ट केलेल्या आहेत. त्याचे बेनिफिट्स काय असतात? बेनिफिट्स ऑफ सैनिक स्कूल एज्युकेशन, इट्स अ हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट. इट एम्फसाइज ऑन फिजिकल फिटनेस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते फिजिकल फिटनेसवरती त्यांचा खूप भर असतो. स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज. आपल्याला माहिती आहे आपली इंडियन नेव्ही असेल, मिलिटरी असेल किंवा एअरफोर्स असेल, हे आपल्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसाठी नेहमी आपण ओळखतो. सो त्या दृष्टीनं म्हटलं तरी चालेल की सैनिक स्कूल किंवा मिलिटरी स्कूल मुलांना ट्रेन करण्याचा एक प्रयत्न या स्कूल एज्युकेशनमध्ये होतो. एम्फेसाइज ऑन फिजिकल फिटनेस. सगळ्यात महत्त्वाचं असतं फिजिकल फिटनेस, त्यावरती ते भर देतात. मुलांच्या आवडीनुसार स्पोर्ट्सला ते जास्त वेळ देतात आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर काय होतं की बेनिफिट्समध्ये अजून लिडरशिप ट्रेनिंग अँड कॅरेक्टर डेव्हलपमेंट, एक्सपोजर टू एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अँड कम्युनिटी सर्व्हिसेस. मेन पॉईंट इथे जो आहे तो हायलाईट करावासा वाटतो तो म्हणजे कम्युनिटी सर्व्हिसेस. त्यावरती त्यांचा सर्वाधिक फोकस असतो. हे काही बेनिफिट्स आहेत जे बेसिक बेनिफिट्स म्हणता येईल, की सैनिक स्कूल किंवा मिलिटरी स्कूलमध्ये आपण ॲडमिशन घेतल्यानंतर किंवा आपण त्या ठिकाणी एंटर केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना किंवा स्टुडंट्सना मिळू शकतो. तिसरा आहे की सैनिक स्कूलमध्ये गेल्यानंतर किंवा मिलिटरी स्कूलमध्ये आपण एंटर केल्यानंतर आपल्याला फ्युचरमध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय असतील. सो त्यामध्ये आहे पहिला आर्म फोर्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड यासारख्या विविध पोस्टवरती आपल्याला काम करण्याची संधी मिळू शकते. पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये BSF असेल, CRPF असेल किंवा ITBP असेल यासारख्या विविध सर्व्हिसेसमध्ये देखील आपल्याला काम करण्याची संधी मिळू शकते. पोलीस सर्व्हिसेस असेल, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDOमध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळते. इंडियन कोस्ट गार्ड किंवा मर्चंट नेव्ही यासारख्या विविध संधी, करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला सैनिक स्कूलमधनं बाहेर पडताना किंवा मिलिटरी स्कूलमधनं बाहेर पडताना आपल्याला मिळत असतात.
एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटी. जर ज्या विद्यार्थ्यांना पुढे अजून फ्युचर करिअरमध्ये नवीन काहीतरी एक ऑपॉर्च्युनिटीज शोधत असतील, तर त्यांच्यासाठी एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत, की ते नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA जॉइन करू शकतात, इंडियन नॅव्हल अकॅडमी जॉइन करू शकतात, एअरफोर्स अकॅडमी असेल, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी असेल, मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजेस जे असतील, त्या सर्व ठिकाणी त्यांना एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटी ही मिळू शकते. करिअर ऑपॉर्च्युनिटीज पण चांगल्या आहेत आणि एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज पण खूप साऱ्या या ठिकाणी बघायला मिळतात. किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन ते काही प्रोफेशनल कोर्सेस देखील करू शकतात. त्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये आहे इंजिनिअरिंग बीटेक, मेडिकल असेल, लॉ असेल, मॅनेजमेंट असेल, कम्प्युटर सायन्स असेल, असे वेगवेगळे कोर्सेस ते देखील या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर आपण म्हणतो की कुठले स्किल बेसिक त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतात. तर बेसिक स्किल जे आहे ते लीडरशिप अँड टीमवर्क. व्हॉट इज अ टीमवर्क ॲक्च्युली, की टीमवर्क काय असतं हे विद्यार्थ्यांना बघायला मिळेल. लीडरशिप क्वालिटी, एक आपण ज्यावेळेस आपल्या इंडिव्हिज्युअलमध्ये वावरत असतो, सो लीडरशिप काय असते हे तिथे आपल्याला शिकायला मिळेल, किंवा एक त्या पद्धतीनं आपण ट्रेन होण्यास आपल्याला नक्की मदत मिळते. सेकंड पॉईंट आहे डिसिप्लिन अँड टाईम मॅनेजमेंट. सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक किंवा इम्पॉर्टंट स्किल जे आपले तिथे डेव्हलप होतात ते आहे डिसिप्लिन. आपल्याला सगळ्या गोष्टींच्या बाबतीत डिसिप्लिन हा मेंटेन करतो आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर. एक सकाळी उठण्यापासून असेल तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला त्यांच्या शेड्यूलनुसार त्यांनी आपल्या दिवसभराचे शेड्यूल फिक्स केलेले असतात, त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागते किंवा आपलं एज्युकेशन चालत असते. सो त्या ठिकाणी आपलं डिसिप्लिन आणि टाईम मॅनेजमेंट आपण कसं केलं पाहिजे, आपला काय म्हणता येईल की आपल्याला आपलं एज्युकेशन प्लस एक्स्ट्रा अदर ॲक्टिव्हिटीमध्ये पण पार्टिसिपेशन, हे दोन्ही बॅलन्स कसं करायचं. सो हे आपल्या टाईम मॅनेजमेंटमधनं आपल्याला भेटू शकेल. नंतर आहे कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. प्रॉब्लेम सॉल्विंग अँड क्रिटिकल थिंकिंग, जे आपण म्हणतो की आज सगळ्यात इम्पॉर्टंट जो टॉपिक असेल तो आहे प्रॉब्लेम सॉल्विंग आणि क्रिटिकल थिंकिंग. काय होतंय की आज आपण कुठंतरी प्रॉब्लेमला सॉल्व करण्यापेक्षा प्रॉब्लेमपासून लांब पळण्यात जास्त इंटरेस्ट दाखवतो. सो हे न होता एक वेगळी डायरेक्शन आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकते आणि आपण प्रॉब्लेम सॉल्विंग आणि क्रिटिकल थिंकिंगवरती भर त्या ठिकाणी देऊ शकतो. फिजिकल फिटनेस अँड मेंटल टफनेस. फिजिकल फिटनेस आणि मेंटल टफनेस हा पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि खूप महत्त्वाचे स्किल या ठिकाणी आपण ज्यावेळेस बाहेर पडू त्यावेळेस आपले नक्कीच ग्रो होणार आहेत. देन सक्सेस स्टोरीज. त्यांच्या काही सक्सेस स्टोरीज आहेत की अल्युमिनी इन टॉप मिलिटरी अँड सिव्हिल पोझिशन्स. त्यांचे जे काही पास आउट स्टुडंट्स असतील सैनिक स्कूल किंवा मिलिटरी स्कूलचे, ते टॉप मिलिटरी आणि सिव्हिल पोझिशन्समध्ये आपल्याला बघायला भेटतात. अचिव्हमेंट इन स्पोर्ट्स ॲडव्हेंचर अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. ॲडव्हेंचरमध्ये असतील किंवा स्पोर्ट्समध्ये असतील किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये असतील, या ठिकाणी आपल्याला सैनिक स्कूल किंवा मिलिटरी स्कूलमधले जे पासआउट विद्यार्थी आहेत ते बघायला मिळतील. किंवा काही विद्यार्थी हे एंटरप्रिनरशिप अँड इनोव्हेशन्स, काहीतरी एक नवीन डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं इनोव्हेशन्स करण्याच्या दृष्टीनं ते प्रयत्न करत असतात. त्यामध्ये देखील आपल्याला इथले पास आउट झालेले विद्यार्थी आपल्याला बघायला मिळू शकतात. सो एक या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन करिअर गोल हा एक खूप महत्त्वाची संधी आपल्या विद्यार्थ्यांना मिळू शकते. अद्यापही सैनिक स्कूल असेल, मिलिटरी स्कूल असेल, याविषयी बऱ्याचशा पालकांना देखील किंवा विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे. तर तरी एक नवीन ऑप्शन्स किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपल्याला याकडे नक्की बघता येईल. यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक बेसिक आयडिया देण्याचा हा एक प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत. सैनिक स्कूल असेल किंवा मिलिटरी स्कूल असेल,
यामध्ये जे एंट्री असते ती एंट्री कधी होते आणि कशी होते याविषयी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच त्याविषयी माहिती बघणार आहोत. पण एक सैनिक स्कूल काय आहे, मिलिटरी स्कूल काय आहे, त्यांच्या आपल्याला मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज फ्युचर किंवा करिअर डेव्हलप करण्यासाठी एक नवीन संधी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. गावाकडे असतील किंवा शहरातीलही काही भागांमध्ये अद्यापही आपल्याला सैनिक स्कूल किंवा मिलिटरी स्कूल याविषयी माहिती नाही आहे. तर एक छोटासा प्रयत्न आहे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा स्टुडंट्सना किंवा पालकांना याची माहिती व्हावी की एक सैनिक स्कूल किंवा मिलिटरी स्कूल असा काहीतरी एक करिअर ऑप्शन्स आपल्या विद्यार्थ्यांसाठी असू शकतो आणि आपण त्याकडे आपल्या मुलामध्ये पोटेन्शियल आहे तर आपण नक्कीच या ऑप्शन्सकडे बघावे हा एक प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत आहोत. लास्टली कन्क्लूड करतो की सैनिक स्कूल एज्युकेशन ऑफर्स अ युनिक करिअर पाथ. एक तुमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडाल, स्टुडंट बाहेर पडतील, त्यावेळेस एक वेगळं ट्रॅक त्यांच्या आयुष्याला मिळालेला असेल, जेणेकरून त्यांना पुढे काय करायचे आहे, एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मेडिकल फिटनेस या सर्व गोष्टी तर त्या ठिकाणी गेल्यानंतर डेव्हलप होणारच आहेत. डिसिप्लिन असेल, टाईम मॅनेजमेंट असतील, टीमवर्क असेल, लिडरशिप्स असतील, या सगळ्या क्वालिटीज त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहेत आणि त्याचा उपयोग ते आपल्या करिअर ग्रोथसाठी नक्कीच करू शकतील. सेकंड आहे डेव्हलप लिडरशिप अँड डिसिप्लिन स्किल्स अँड कॅरेक्टर. आणि आपल्यामध्ये असलेले पोटेन्शियल जे आहे, आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये पोटेन्शियल्स असतात. सो ते पोटेन्शियल्स बाहेर काढण्याची एक त्या ठिकाणी संधी त्यांना विद्यार्थ्यांना मिळू शकते. सो या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती राहील की हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील या नवीन नवीन नाही म्हणता येणार, हा खूप पहिल्यापासून अवेलेबल असलेला एक करिअर ऑप्शन्स आहे. पण आपल्याला किंवा आपल्यापर्यंत या करिअर ऑप्शनची माहिती होत नाही. एक माहिती आपण पोहोचवत आहोत. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.